नाही बघा विलासजी, म्हणजे तुम्ही मला राजकीय प्रवक्ता म्हणून न ऐकता तुम्ही मी जे मुद्दे मांडतोय, सरकारने जे केलंय, ते अभय सर जे म्हणतात आहे आणि विनय सर म्हणतात आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरं असं काही केलेलं नाहीये. आज मला सांगा, महागाई जर आपली सर्वात कमी स्तरावर असते आहे, 22 वर्षातला सगळ्यात निच्चांक महागाईचा स्तर आहे. मला सांगा, तुमचा 2014 पासून 2024चं लास्ट बजेट घ्या तुम्ही, 25चं. इन्कम टॅक्समध्ये एवढी मोठी सूट दिली आहे, जीएसटी मध्ये सूट दिली आहे. याचाच अर्थ की लोकांच्या हातात, म्हणजे तो मध्यम वर्ग सुद्धा असो, त्यांच्या हातात जास्तीत जास्त पैसा आला पाहिजे आणि त्यांनी सेव्हिंग केलं पाहिजे. हं. म्हणजे कसं आहे, सरकारने जे म्हणजे मी म्हणतोय जे स्टेप्स घेतले ते याच्यासाठी घेतले आहे की डिस्पोजेबल इन्कम लोकांच्या हातात जास्तीत जास्त वाचलं पाहिजे. सगळं असताना आज 12 वर्षात 1 रुपयाचा इन्कम टॅक्स वाढवला नाहीये. तुम्ही या राजकीय दृष्टिकोनातनं नका बघू. हे एक फायनान्शियल मॅनेजमेंट आहे. आज नाही, नाही. फिस्कल डेफिसिट आपलं कमी आहे, सगळ्यात कमी आहे. त्याच्यामुळे लोकांना जे लोनचा इंटरेस्ट रेट आहे तोही कमी आहे. आणि मी तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगतो विलासजी. हं. नुकतंच जे जसं कोविडमध्ये उद्योगांना एक सहाय्यता निधी दिली होती, तसाच आज सरकारने परवा अनाऊन्स केलेला आहे. जे आपले छोटे उद्योग आहेत, ज्यांच्यावर सेल्फ एम्प्लॉयमेंट असते किंवा त्यांच्यावर 10-5 लोकांचं उदरनिर्वाह असतो, त्यांच्यासाठी बँकेकडनं सपोर्ट सिस्टीम अनाऊन्स केली आहे. तर हं. सरकार ही संवेदनशील आहे. सरकार ही जनतेची सरकार आहे. आणि मला एक सांगा, की आम्ही सगळे जे उपाय केले आहे, मोदी साहेबांनी काय म्हटलंय, की तुम्ही अनावश्यक खर्च नका करू. हे ज्या लोकांसाठी, आणि गोल्डवरची पण ड्युटी वाढवलेली आहे. कसं आहे माहितीये का, आज आपल्याला भारतीय समाज जो वेगवेगळ्या आर्थिक निकषात बांधला गेलाय, तर सरकार, आमचं तर प्रिन्सिपलच आहे पंडित दीनदयाल उपाध्यायांचं, की लास्ट पर्सन इन द क्यू, सगळ्यात शेवटी जो माणूस आहे त्याच्यासाठी सरकार आहे ना. गरीब कल्याण निधी आम्ही देतोय, तर विरोधक त्याची गंमत उडवत होते. आज या गरीब कल्याण निधीमुळेच आपल्या लोकांना सपोर्ट मिळतोय. तर कसं आहे, जे काही आम्हाला स्टेप्स घ्यायच्या किंवा जे काही आम्हाला फिस्कल डिसिप्लिन प्रुडन्स करायचं आहे, ते सगळं करतोय. आणि मी तर नेहमी म्हणतो, सगळ्यात चांगलं अर्थकारण जे असतं प्रत्येकाची आई करते, कारण ती घर चालवते. हां. मी जरी सीए असलो तरी मी माझ्या आईकडनं भरपूर शिकलेलो आहे. तर याच्याच करता प्रत्येकाच्या घरात अंथरूण पांघरूण म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरणे आणि आपला खर्च लिमिटमध्ये राहणे, हे जसं या काळात जरुरी आहे, म्हणजे संकटाच्या काळात तर अति आवश्यक आहे, तसं नॉर्मल कोर्समध्येही आहे. आणि प्रधानमंत्री मोदीजींनी हेच आवाहन केलंय,